इट्स चॅप्टरचं नाव आहे पॉवर्स अँड रूट्स. महत्वाचा कन्सेप्ट आहे. तुमच्या बऱ्याच मुलांसाठी हा नवीन आहे, तो शिकायचा आहे व्यवस्थित. ओके. येस, इट्स अ मॅथ्स. एखादा नंबर, आता 4 ला आपण बेस म्हणतोय काय, आणि या 4च्या राईट साइडला डोक्यावर 2 आहेत. 4चा पॉवर 2. पॉवर म्हणजे काय? How many times a number is multiplied by itself? How many times a number multiplied by itself? How many times a number multiplied by itself? घातांक. बरोबर. आता 4 हा बेस आहे आणि 4चा पॉवर 2 आहे. 4 इंटू 4. 4 किती वेळा मल्टिप्लाइड झालाय इटसेल्फ? पल्लवी झाडे, 4 इटसेल्फ किती वेळा मल्टिप्लाय झालाय? हाऊ मेनी टाइम्स? 2 टाइम्स. मी आन्सर नाही विचारलेलं, मी फक्त पॉवर विचारलंय. पूर्वीराज, पल्लवी झाडे, सार्थक 2 टाइम्स. मग 4चा पॉवर 2 म्हटल्यानंतर 4 इंटू 4 2 टाइम्स. 4चा पॉवर 3. 4 इंटू 4 इंटू 4. 4 मल्टिप्लाइड बाय इट सेल्फ 3 टाइम्स. पॉवर कशाला म्हणायचं समजलं? ही पॉवर आहे बघा, 2 3. 4च्या डोक्यावर 4 असेल, दॅट इज 4 इज पॉवर, आणि 4 इज अ बेस. 4 इज अ बेस. याला एक्सपोनंट म्हणता येईल का श्रीराज भालेराव? या 2 ला, या 3 ला, या 4 ला एक्सपोनंट म्हणता येईल का? अजून कोणता शब्द आहे याला? अजून कोणता शब्द आहे स्वरा डोळे? पॉवर, एक्सपोनंट, इंडेक्स. पॉवर, एक्सपोनंट, इंडेक्स. ओके. या 4 ला एक्सपोनंट पण म्हणतात, इंडेक्स पण म्हणतात, आणि पॉवर पण म्हणतात. आणि खाली जो नंबर असतोय त्याला बेस, बेस नंबर म्हणतात. ओके. याबद्दल काही कन्फ्युजन? या 25 ला काय करायचं माहितीये लोखंडे अमृता? या 25चं ज्याला काय म्हणतो आपण, मूळ अवयव पाडायचे. मूळ अवयव माहितीये सगळ्यांना? प्राईम फॅक्टरायझेशन माहितीये? देवेंद्र बद्रीनाथ, ध्रुवराज साळुंके, व्हेरी गुड. 25चे प्राईम फॅक्टर्स घ्यायचे. 5 इंटू 5. आता 5 किती वेळा आलाय रे बाळांनो? 5 मल्टिप्लाइड बाय इटसेल्फ हाऊ मेनी टाइम्स? 2 टाइम्स. लिहिलं पॉवर मध्ये? वैभवी अहिरे. अजून एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, ऐका. तुम्हाला 90 लिहायचं आहे पॉवर मध्ये. 90 मी सांगतो, नंतर सांगा मला. आता 90चे प्राईम मल्टिपल्स लिहा मला. सॉरी, प्राईम फॅक्टर्स घ्या बरं. 90चे प्राईम फॅक्टर्स. 3 इंटू 3 9. 9 इंटू 5 45. 45 इंटू 2 90. हे प्राईम फॅक्टर आहे का सार्थक? सार्थक, हे प्राईम प्राईम फॅक्टर्स मिळाले का त्याचे? 3 किती वेळा आलाय सांगा बरं मला. आराध्या टुकोकर, 3 किती वेळा आलाय? 3 3 पॉवर 2. 5 पॉवर 1. 2 पॉवर 1. असं आपल्याला लिहिता येईल का? आराध्या टुकोकर, देवेंद्र बद्रीनाथ, सार्थक तांदळे, काष्टे प्रांजल, असं लिहिता येईल का? स्वरा डोळे, पल्लवी झाडे. येस, वी कॅन राईट इट ऍज इट इज, ऍज लाईक दिस. ओके. 3 इंटू 2 6. 6 इंटू 5 13. आता याला जर आपल्याला पॉवर मध्ये लिहायचं, 3च्या डोक्यावर 1, 2च्या डोक्यावर 1, 5च्या डोक्यावर 1 असं लिहावं लागेल. बरोबर आहे का त्रिशा गेडाम? त्रिशा गेडाम बरोबर आहे का?
व्हेरी गुड, व्हेरी गुड. याचे आपण 3 × 3 9. ओके, 9 × 3 27. 3 × 3 9 होतात. आपल्याला 900 पर्यंत न्यायचे. 900 पर्यंत न्यायचं म्हटल्यावर अनंता झिरपे. 3 × 3 9. 9 × 5 45. 45 × 2 90. 90 × 5 450. 450 × 2 900. हे 900 चे प्राईम फॅक्टर आहे का सार्थक? सार्थक, तितिक्षा बोरसे, 900 चे प्राईम फॅक्टर आहेत का? स्वरा डोळे आहेत. मग 3 किती वेळा आलाय बघ बरं. 3 किती वेळा आलाय? 1 2 2 वेळा. 3 च्या डोक्यावर 2 लिहा. ओके, 2 किती वेळा आलाय? 2 वेळा. 2 टाइम्स. स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर. आता यांचं मल्टिप्लिकेशन असतं का तिघांमध्ये? तिघांमध्ये मल्टिप्लिकेशन असतं का? तितिक्षा बोरसे, श्रेया प्रकाश साळवे. आता 3 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर घेतला आपण. तिघांमध्ये जर मल्टिप्लिकेशन केलं आपण, 9 4 25 900. जमतंय ना? मल्टिप्लिकेशनच असतं तिघांमध्ये. समजला कन्सेप्ट? पॉवर मध्ये कसं लिहिलं आपण? आयुष बहिरम, पल्लवी झाडे. ओके, we shall look at the some of the laws, properties pertaining to these exponential expression. The multiplication and division of exponential expression can be derived using the laws. या लॉजचा वापर करून मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनच्या ज्या एक्सप्रेशन्स असतात त्या याद्वारे इंडिकेट केल्या जातात. बरोबर आहे का? आता हा लॉ फर्स्ट बघा. 2⁻3 2⁻2 यांचा बेस सेम आहे का बघा बरं. पल्लवी झाडे, यांचा बेस सेम आहे का? स्वरा डोळे, यांचा बेस सेम आहे बघा. बेस सेम आहे, त्यांचे एक्सपोनंट वेगळे आहेत. एक्सपोनंट आर डिफरंट. तर 2 ला किती वेळा मल्टिप्लाय केलंय इट सेल्फ सांगा बरं मला. त्रिशा गेडाम, 2 ला 3 टाइम्स मल्टिप्लाय केलंय इट सेल्फ. 2 ला सेकंड टाइम जो बेस आहे त्याला 2 टाइम्स मल्टिप्लाय केलंय. पण लॉ मध्ये आपण याला वेगळ्या प्रकारे लिहिता येतंय. कसं लिहिता येणार? वेगवेगळे पद्धती आहेत. 2 × 2 × 2 हे 3 वेळा घेतलं. 2 × 2 हे 2 वेळा. दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन. या लिहिण्याच्या पद्धती आहेत. याला 5 वेळा 2 एकत्र पण लिहिता येतात. आणि फायनली एक्सपोनेन्शियल पॉवर मध्ये जे लिहितोय आपण एक्सपोनेन्शियल मध्ये 2⁵5 लिहिता येईल का याला? आपल्याला 2⁵5 म्हणता येईल का? पूर्वीराख बेस आहे तसा ठेवायचा. बेस आहे तसा ठेवायचा. आणि ऍडिशन कशाची होणार? तुम्ही म्हणाल सर हे तर मल्टिप्लिकेशन आहे, मग एक्सपोनंट जे असतात त्यांची ऍडिशन होते का मल्टिप्लिकेशन होते सांगा बरं मला. एक्सपोनंट आहे 3 आणि 2, दोघांची ऍडिशन केलेली आहे का मल्टिप्लिकेशन केलंय? दोघांची ऍडिशन केलेली आहे. हे लॉला विसरू नका. काही मुलं काय करतील 3 × 6 म्हणतील. तसं नाही चालणार. पॉवरची ऍडिशन करायची. पॉवरची ऍडिशन 2⁵5 आणि हाच 2⁵5 3⁵2 असं लिहिता येते आपल्याला. वापरायचा येते. हा जो दिसतोय
गजानन तुटे चुकणार आहे बाळा. 2 × 2 × 2 × 2 याला 2 + 2 असं लिहिता येईल का? ध्रुवराज साळुंके 2 + 2 असं लिहिता येईल का? किंवा स्वरा डोळे 2, 3 + 1 असं लिहिता येईल का? 2 × 2 असं लिहिता येईल का? त्रिशा गेडाम, आलिया इनामदार. ओके, आय विल टेल अगेन, डोंट वरी आलिया. आलिया इकडे बघ. 2⁴ 16 कसा लिहिलाय आपण दाखवतो मी तुम्हाला. 16 2 × 2 × 2 × 2 2 4 टाइम्स आलाय. याला 2⁵ + 1 असं लिहिता येतं. अजून 2⁵ + 2 असंही लिहिता येत आहे. अजून अजून कसं लिहिता येईल? तुम्ही म्हणाला हा सर 1 कसा घेतला? हे 3 घेतलेत आणि हा 1 घेतला. दुसऱ्या कंडिशन मध्ये 2 × 2 घेतले आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये 2 × 2 घेतले. बरोबर आहे का? आणि मी दावके, शिवाजी शेखर बाबर, नंबर्स तुम्हाला जर एक्सपोनंट पॉवर मध्ये या फॉर्म्युल्याचा वापर करायचा आहे, समोर दिलेला लॉ, त्या लॉ मध्ये तुम्हाला ते लिहिता आले पाहिजे. कोणताही नंबर असू द्या. अगोदर काय करायचं? 5 × 5 × 2. ओके, 5 किती वेळा आलाय सांगा बरं मला. अर्णव कडू 5 किती वेळा आलाय? अर्णव कडू 5 हाऊ मेनी टाइम्स? 2 टाइम्स. हा झाला 5 चा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय हा 2 राहिलेला इथे घेतला. 2 च्या डोक्यावर 1 घेतला तर चालतोय ना? असाही चालेल. अजून अजून कोणती मेथड आहे मला सांगा. 5 2 2 1 घेतलाय. अजून सांगा ना मला. 5⁻1 5. अजून काय आहे मला सांग. नाही, हा नाही होणार. ते होतंय का बघा. अर्णवकडू गुड. 5⁻2 10⁻1 2⁻1. याला आपण 5, पण दोघांचा बेस सेम पाहिजे. या लॉ मध्ये बेस सेम पाहिजे का? बेस सेम पाहिजे का? 5 2 मल्टिप्लाइड बाय होईल का? मल्टिप्लाइड बाय होईल का? दोघांची तर तिथे ऍडिशन केलेली आहे. हा, बघा बरं काय कन्फ्युजन होतंय का? ते समजतंय का कन्फ्युजन होतंय? 3 चा स्क्वेअर 3 × 3 मल्टिप्लाइड बाय 3 चा 4 3/4 3 चा पॉवर 4. पॉवर 4 म्हणजे 3/4 टाइम घेतला. पूर्वीराज डोंट वरी, you will learn this concept step by step. 3 × 3 9 into 9 27 81. 9 × 81 729. याला अजून कसं लिहिता येईल आपल्याला? कॉमन बेस 3 आहे. 2 + 4 असं लिहिता येईल का? असं लिहिता येईल का? शिवाजी शेखर, पल्लवी झाडे, 36 असं पण लिहिता येईल. हो हो, पूर्वी वी विल लर्न नेक्स्ट डे दॅट कन्सेप्ट.